मोठी आहे। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। काल जवळपास 4 तास बिबट्यानं नाशिकच्या महात्मा नगर या भागामध्ये धुमाकूळ घातला होता। 9 लोकांवरती या बिबट्यानं हल्ला देखील केला होता। ते जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि याच बिबट्याचा आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे। धुमाकूळ घालणारा बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि याच परिसरामध्ये हा बिबट्या जवळपास लपून बसल्याचं सांगितलं जातंय आणि आता वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेतला जातोय। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्याचा सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे। पण ही दृश्य पाहतो या ठिकाणी वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच दरम्यान हा बिबट्या पुन्हा एकदा याच परिसरामध्ये लपून बसल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने स्थानिक प्रशासनासोबतच वन विभागाचे अधिकारी देखील कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या बिबट्याचा शोध घेतला जातोय। हे बिबट्याने 9 लोकांवरती हल्ला करत त्यांना जखमी देखील केलं होतं। सध्या ही सीसीटीव्हीची दृश्य समोर आलेली आहेत। नाशिकमध्ये या बिबट्याने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र स्थानिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय। वन विभागाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी इथे एकवटले असतानाच बिबट्या हा एका साइडून आला आणि पुन्हा एकदा माघारी जाऊन तो या गाड्यांच्या पाठी गेल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। याच परिसरामध्ये हा बिबट्या कुठेतरी लपून बसल्याचं सांगितलं जातंय। त्याच अनुषंगाने सकाळपासूनच पुन्हा एकदा या बिबट्याची शोध मोहीम राबवली जाते। महात्मानगर भागामध्ये 9 लोकांवरती या बिबट्यानं हल्ला चढवला होता। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही हा समोर आलेला आपण पाहतोय। महात्मानगर भागामध्ये 9 लोकांवरती या बिबट्यानं हल्ला केलेला आहे। जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहेत आणि याच बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आला असून आता याच परिसरामध्ये बिबट्या लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्याच अनुषंगाने आता आज देखील या ठिकाणी शोधकार्य राबवलं जात आहे। वन कर्मचारी असतील, शिवाय स्थानिक प्रशासन असेल, सगळ्यांकडूनच या बिबट्याचा शोध घेतला जातोय। शिवाय परिसरातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। या बिबट्याच्या धुमाकूळामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालंय।